शहर मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये प्रभाग क्रमांक 12 जसं उत्तरला काही हॉट सीटचे प्रभाग आहेत तसे मध्यमध्ये प्रभाग क्रमांक 12 हा देखील एक हॉट आहे। हॉट म्हणजे खूपच हॉट आहे आणि नाजुकी आहे। नमस्कार दादा, आज मुलाखतीला आलात। कुठल्या प्रभागातून इच्छुक आहात आणि का? प्रभाग 12 मधून मी इच्छुक आहे। तिथं अनेक वर्षापासून मी या ठिकाणी गेले जवळपास 4 टर्म मी त्या ठिकाणी कामं केलेली आहेत। अपक्ष असताना काम केलेले आहेत, काँग्रेसमध्ये असताना देखील काम केलेले आहेत आणि शिवसेनेमध्ये असताना आदरणीय महेशांना कोटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व तात्यासाहेब कोटे यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आम्ही तिथे काम करत होतो आणि विकासाच्या कामावर आणि लोकांच्या पाठिंब्यामुळे या ठिकाणी मी इच्छुक किती आहे। वर्ष तुम्ही आहात? 2007 पासून मी या ठिकाणी आहे। म्हणजे 4-5 टर्म 4-5 टर्म त्याच्यामध्ये जातीचं समीकरण बघितलं तर कुठल्या जातीच्याच मताचा टक्का जास्त आहे? पद्मशाली समाज हा टक्का जास्त आहे। त्याच्यानंतर त्या ठिकाणी हाडगर कोष्टी समाज आहे, तसंच त्या ठिकाणी माळी समाज आहे, कोळी समाज आहे, धनगर समाज आहे, तसेच मुस्लिम समाज आहे। निर्णायक मत पद्मशाली समाज आहे। दादा, किती पक्षाचा प्रवास झाला आतापर्यंत? तसं बघायला गेलं तर पहिला मी अपक्ष स्वतंत्र निवडून आलेलो आहे। त्याच्यानंतर माझ्या कामाची पोचपावती बघून काँग्रेसने या ठिकाणी मला उमेदवारी दिली आणि त्या ठिकाणी मी स्टँडिंग कमिटीचे चेअरमन झालो। स्टँडिंग कमिटी चेअरमन झालेला असताना त्या भागाचा जवळपास सर्वांगीण विकास या ठिकाणी मी करू शकलो। त्याच्यानंतर महेशांना कोटे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण शिवसेनेत गेलो। अण्णांना व्यवस्थित न्याय नाही मिळाल्यामुळं शिवसेनेतनं आम्हाला आता या भाजपमध्ये आलो आणि भाजपचं या ठिकाणी आम्हाला काम व देवेंद्र फडणवीस साहेबांचं या ठिकाणी नेतृत्व आम्हाला आवडल्यामुळं या ठिकाणी भाजपमध्ये आम्ही देवेंद्र दादासाहेब कोटे यांच्या मार्गदर्शनाखाली आता काम करत आहे। म्हणजे लई इझी असतं हे सगळ्या गोष्टीला दादा? त्याचं माझं काम आहे, लोकांमध्ये जनतेमध्ये माझं काम आहे। जवळपास 3-4 टर्म मध्ये मी कमीत कमी नाही म्हणलं तर 30 ते 40 कोटी या ठिकाणी मी माझ्या प्रभागात कामं केलेली आहेत। संधी मिळाली तर पुन्हा एकदा नव्यानं काय असेल प्रभागामध्ये की ते सर्वसामान्य मतदारांना नव्या गोष्टीचा अनुभव घेता येईल? अजून म्हणजे आता जर का पुन्हा तुम्हाला नगरसेवक म्हणून संधी मिळाली भाजपाकडून तर प्रभाग क्रमांक 12 साठी एक वेगळा विकास असा कुठलं विजन आहे तुमचं? आता सर्व अंतर्गत रस्ते झालेले आहेत, डीपी रस्ते झालेले आहेत। या ठिकाणी डीपी रस्ते असतील किंवा बगीचे असतील, हॉस्पिटल असतील, माझ्या प्रभागासाठी कामगार वर्गाचं प्रमाण तिथे जास्त आहे। त्या लोकांसाठी जास्तीत जास्त अजून काही वेगळं करता येईल। त्या ठिकाणी शिक्षण संस्था झालेल्या आहेत। आता एक बगीचा असेल, हॉस्पिटल असेल आणि माझ्या कामगार लोकांना या ठिकाणी जास्तीत जास्त अजून काही न्याय देता येईल या ठिकाणी मी प्रयत्न करणार। नक्कीच दादा, तुमच्या या प्रवासाला आणि भाजपा नंतरचा इथंच आता थांबावा असा अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो। ब्रेन न्यूज करता यासिन शेख सह मी नितीन पारख।